मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, रायगड डीसीसी बँक भरती 2024-25 ची प्रक्रिया खूपच चुकीच्या पद्धतीने होऊन भरती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचं काम चालू आहे. तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मी असं का बोलते सर्वप्रथम मी तुम्हाला ते सांगून घेतो. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांनाच माहिती आहे रायगड डीसीसी बँक भरतीसाठी ज्या पण विद्यार्थ्यांचं मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांची जर म्हटलं तर शॉर्टलिस्ट इथं जारी करण्यात आलेली आहे. तर बघा हा व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा असणार आहे. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्याहीसाठी महत्त्वाचं असणार आहे, ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांच्याहीसाठी खूपच महत्त्वाचं असणार आहे. आता काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल आपलं सिलेक्शन झालेलं आहे तर आता आपल्याला काहीच गरज नाही, आपण डायरेक्टली मुलाखतीला जाऊ. परंतु असं समजू नका मित्रांनो, तुमच्यावरती मुलाखत होऊनही अन्याय होऊ शकतो. त्यानंतर तुमचा काहीच फायदा असणार नाहीये मित्रांनो. तुम्हाला आत्ताच आवाज उठवणं गरजेचं असणार आहे. कारण एकदा मुलाखत झाली त्यानंतर डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट लागली तर तुमचं नाव नाही आलं तर तुमचं इथं डायरेक्टली तुम्हाला बाद केलं जाईल. त्याच्यामुळे आत्ताच तुम्हाला इथं सतर्क होणं गरजेचं असणार आहे. ही सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. तर सर्वप्रथम बघा, आता बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत होते की नक्की निकाल न लावता डायरेक्टली यांनी सिलेक्शन लिस्ट लावली. ज्यांचं पण इथं मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेलं आहे ती सिलेक्शन लिस्ट लावली. आता ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना किती मार्क आहे हेही आपल्याला माहिती नाही, कट ऑफ कितीचं लागलेलं आहे हेही आपल्याला माहिती नाही आणि कॉल SMS वरती उत्तरही ते व्यवस्थित देत नाही. तर बघा मित्रांनो, आता महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करत आहोत. त्यासाठी जर म्हटलं तर ऑफिशियल नोटिफिकेशन मी इथं ओपन करून घेतलेली आहे. तुम्ही देखील ही नोटिफिकेशन ओपन करू शकता. या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. इथून जर म्हटलं तर बघा, इथून नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे आणि इथेच खाली शॉर्टलिस्ट डाउनलोड करण्याचा ऑप्शन आहे. ठीक आहे, तर बघा ही नोटिफिकेशन मी इथं ओपन करून घेतलेली मित्रांनो. इथं थोडंसं खाली आल्यानंतर इथे आपल्याला हेल्पलाईन नंबर दिलेले होते बघा. तर इथे थोडंसं खाली आल्यानंतर इथं मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी याच्याविषयी माहिती दिलेली आहे. तर इथे बघा, इथं एक ईमेल ID दिलेला आहे आणि एक मोबाईल नंबर दिलेला आहे. तर हे आपल्याला जर म्हटलं तर ऑफिशियल जी नोटिफिकेशन होती त्याच्यावरती दिलेलं आहे. आपले काही प्रश्न असतील मुलाखत या संदर्भात आणि त्यासोबत कागदपत्र पडताळणी या संदर्भात तर याच्यासाठी हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. म्हणजे भरती संदर्भात आपल्याला जे पण प्रश्न असतील ते आपण याच्यावरती विचारू शकता. तर याच्यावरती मी वेगवेगळ्या नंबरवरून कॉल केलेले आहेत, परंतु प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी ते डायरेक्टली नंबर ब्लॉक करून टाकतात. त्यांना जर प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल तर डायरेक्टली आपला नंबर ब्लॉक करून टाकला जातो. तर विद्यार्थ्यांसाठी जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्याच्यावरती जर विद्यार्थ्यांनी कॉल केल्यानंतर त्याला उत्तर न देता डायरेक्टली त्याचा नंबर ब्लॉक केला जातो. त्यांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलाय, परीक्षेला गेलाय, परीक्षा फी भरली, भाडं तोडं काढून तो परीक्षेला गेलाय, वेळ वाया घातलाय, अभ्यास करून त्यांना पेपर दिलाय, त्याला निकालही कळाला नाही, डायरेक्टली मुलाखत यादी लागलेली आहे, त्याच्यामध्ये नाव नाहीये आणि त्याचे जे प्रश्न आहे तो विचारतोय तर त्याला डायरेक्टली ब्लॉक केलं जात आहे. तर अशा प्रकारची कोणती भरती प्रक्रियेची ही नक्की प्रोसेस आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर आपल्याला सर्वांनाच विचारायचंय. त्यासाठी आपल्याला पुढे काय करायचंय हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम बघा, जे पण महत्त्वाचे रेकॉर्डिंग आहे तर 2-3 वेळेस मी कॉल केले, सर्व रेकॉर्डिंग केलेले नाहीयेत. परंतु पहिल्यांदा जेव्हा मी कॉल केला तर ते काही महत्त्वाचे मी रेकॉर्ड्स केलेले आहेत. एवढं व्यवस्थित रेकॉर्ड झालेलं नाहीये, परंतु ते सर्वप्रथम तुम्हाला रेकॉर्डिंग काय झालेलं आहे, काय बोलणं झालं ते थोडक्यात मी इथं ऐकू येतो. त्यानंतर पुढे आपण चर्चा करूयात. ठीक आहे, तर बघा पहिल्यांदा जेव्हा मी कॉल केला तर ते रेकॉर्डिंग मी इथं प्ले करत आहे. डीसीसी बँक लागलाय कॉल. हो, ते बँक भरती संदर्भात विचारायचं होतं आम्हाला. हॅलो, हो म्हटलं, तो जे मुलाखत यादी लागलेली आहे तर त्याचे मार्क वगैरे दिसले नाही काही, तर कोणाला बोलवलंय, त्यांना किती मार्क? हो, त्यांची लिस्ट डिक्लेअर केली ना सर, झाली ना. आपण मग त्यांना किती मार्क आहे ते तर आम्हाला समजायला पाहिजे ना. कोणाला सगळं सिलेक्शन झाल्यानंतर सगळी लिस्ट अपलोड करणार आहेत आणि नंतर याच्या अगोदर आता ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे समजा, ठीक आहे, त्यांना किती मार्कांवरतून घेतले हे तर समजायला पाहिजे ना आपल्याला. किती मार्क आहे, यांना किती मार्क कमी पडले हे तर समजायला पाहिजे ना आपल्याला. हो, तर मग हे सगळं जेव्हा सिलेक्शन होईल ना. सिलेक्शन अशी कोणती भरती प्रक्रिया आहे नक्की सांगा बरं. निकाल लावल्यानंतर जेव्हा सिलेक्शन झाल्यानंतर मार्क समजतात का? म्हणजे निकाल न लावता तुम्ही मुलाखत यादी लावताय आणि सिलेक्शन झाल्यानंतर ती यादी लागेल असं कोणतं, म्हणजे कुठला न्याय आहे काय आहे? मला जो मेन ऑफिसचा नंबर आहे किंवा जे भरती प्रक्रिया जी पुढे जे पण प्रक्रिया आता उरकत आहे त्यांचा नंबर द्या मला. हो, लगेच जोडा. लगेच नाही सोडता येणार सर, आताच ऑफिस चालू झालं. हो, मग त्यांचा नंबर द्या, नाही तर मग जी भरती प्रक्रिया आहे पुढचं ते सांगा, नाही तर कट ऑफ कितीचा लागलेला आहे ते तरी सांगा. किती टाइम लागेल? 15 मिनिटं. हो चालेल, ध्यानाने करा तेवढं. आणि तर बघा, पहिल्यांदा मी कॉल केला त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल तुम्ही जे प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर आमच्याकडे नाहीये. ठीक आहे,
तर ते बोलले की जे पण मेन ऑफिस आहे किंवा जे पण प्रक्रिया बघत आहे त्यांचा कॉल जोडला जाईल 15 ते 20 मिनिटानंतर. 15 मिनिटं सांगितले होते, परंतु काय त्यांनी कॉल जोडला नाही. त्याच्यानंतर माझा नंबर त्यांनी सेव्ह केला. त्यानंतर मी 3-4 कॉल केले, परंतु कोणत्या प्रकारचा कॉल त्यांनी उचलला नाही. ठीक आहे, तर कॉल उचलला नाही ही गोष्ट सोडून द्या. त्यानंतर डायरेक्टली त्यांनी नंतर कॉल उचलला 4 ते 5 वाजता. आता 4 ते 5 वाजता जेव्हा कॉल उचलला तेव्हा काय बोलणं झालं ते देखील तुम्ही ऐकून घ्या. ठीक आहे, तर सर्वप्रथम जे बोलणं झालं ते मी इथं प्ले करतोय. हो, म्हटलं मॅडम मी सकाळी कॉल केला होता तुम्हाला, मी रिटर्न काही सरांशी काही बोलणं करून नाही दिलं. हॅलो. कशा रिगार्डिंग सर? हा, ते आता रायगड डीसीसी बँक भरतीची जी मुलाखत यादी लागलेली आहे, तर मुलाखत ज्यांची पण आहे त्यांना नक्की किती मार्क पडले, कट ऑफ कितीचा लागलेला आहे, निकाल न लावता डायरेक्टली मुलाखत यादी लावली. ऐका ना, हो, तर आमची टीम फक्त कॉल्स हँडल करते. तुम्ही बँकेच्या मेल आयडी वर मेल करू शकता या रिगार्डिंग. या रिगार्डिंग मी तू सकाळी कॉल केला होता तेव्हा तुम्ही बोलली सरांशी बोलणं करून देणार आहे. त्याच्यानंतर आता पुन्हा तुम्ही बोलता टेक्निकल साठी हा नंबर आहे. हा स्पष्टपणे तुम्ही मेन्शन केलेला आहे, बँकेची जी पण पदभरती तिच्या संदर्भात जी पण अडचण येईल त्यासाठी हा नंबर दिलेला आहे. हो, पण बरोबर की नाही? जे तुम्ही मला म्हणताय त्या रिगार्डिंग मी तुमची काहीच मदत नाही करू शकत. त्यावर तुम्ही मला म्हटलं ना मेलवर तुम्हाला रिप्लाय मिळेल, मेल करा. अहो, मेल करून घेऊ बसलोय मी आधीच. कॉल हा ऑलरेडी 2-3 महिने बंदच होता कॉल. आताच तुम्ही 4-5 दिवस झाला कॉल चालू केलेला आहे. बरोबर की नाही? हो, बरोबर की नाही? तुम्ही भरती चालू असताना पूर्ण कॉल बंद करून ठेवता, ईमेलची रिप्लाय देत नाही. कोणाला आम्ही ईमेल करायचे? आम्ही एवढे फी भरून आम्ही येऊन जाऊन करतो, भाडं देऊन आम्ही परीक्षेला येतो. तुम्ही निकाल न लावता डायरेक्टली मुलाखत यादी लावताय. बरोबर की नाही? तुम्हाला अडचण काय आहे? जी पदभरतीची जी आता प्रक्रिया बघत आहे, मुलाखत घेत आहे, त्या सरांचा नंबर द्यायला, नंतर जे पण हे मेन्शन करताय सध्याला, ज्यांनी पण ही सिलेक्शन प्रोसेस काढलेली साधारणच आहे. मी पण साधारणच मी म्हणजे तुम्हाला टेक्निकल किंवा पण मला ती ऑथॉरिटी नाहीये ना, मी असं लगेच नंबर कोणाचा तुम्हाला शेअर करू शकत नाही. मी शेअर करायला सांगतच नाहीये मॅडम, तुम्हाला फॉरवर्ड कॉल करायला सांगतोय. नाही तर कॉल तुम्ही जोडा, नाही तर त्यांना सांगा या नंबरवरती कॉल करायला. मी कुठं नंबर मागतोय त्यांचा? सांगते मी तुम्हाला कॉल करा. केव्हा सांगणार आहे? मुलाखत होऊन गेल्यानंतर, निकाल लागल्यानंतर का? आता ही कुठली बोलायची पद्धत झाली तुमची? साहजिकच आहे, सकाळी तुम्ही 15 मिनिटं बोलल्यानंतर कॉल केला तर कॉल उचलला नाही तर मग बोल. तर बघा, एवढं बोलणं झालं त्यानंतर डायरेक्टली कॉल कट केला गेला. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा मी कालपासून ट्राय केला तर माझा नंबर ब्लॉकला टाकून दिला. त्यानंतर दुसऱ्या 2-3 नंबरवरती माझं कॉलवरती बोलणं झालं. जसं मी सांगितलं की कॉल केला होता की माझा नंबर डायरेक्टली जो पण नंबर असेल तो डायरेक्टली ब्लॉकला टाकला गेलाय. ठीक आहे, तर बघा मी पुन्हा आज देखील कॉल केलेला आहे, तर त्याचं देखील तुम्हाला थोडक्यात रेकॉर्डिंग प्ले करून दाखवतोय, जेणेकरून तुम्हाला इथे समजून येईल. दुसऱ्या नंबरवरतून, विद्यार्थ्याच्या नंबरवरतून देखील मी इथं कॉल केला होता. हो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हो, तुम्ही काल मी कॉल केल्यानंतर माझा नंबर ब्लॉक लिस्टला टाकलाय. तर बघा, एवढंच खाली बोलणं झालेलं आहे मित्रांनो, आणि त्यानंतर लाईकली हा देखील नंबर लगेच ब्लॉक लिस्टला टाकून दिला गेलाय. म्हणजे प्रश्नाचं उत्तर न देता डायरेक्टली नंबर ब्लॉक लिस्टला. पहिल्यांदा अशा प्रकारची भरती प्रक्रिया होताना बघत आहे. जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे मदतीसाठी, विद्यार्थ्यांचे जे पण प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी जो नंबर दिलेला आहे, आणि प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाचं उत्तर न सांगता आल्यास डायरेक्टली मोबाईल नंबर स्पष्टपणे डायरेक्टली इथं ब्लॉक लिस्टला टाकला जातोय. म्हणजे नक्की संपर्क आता करायचा कुठं? ईमेल करा बोलताय, ईमेलला रिप्लाय तर देत नाही. मोबाईल नंबरवरती कॉल केल्यानंतर जे प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल ते देता, आणि जर त्यांना देता नाही आलं किंवा त्याचं उत्तर सांगायचं नसेल तर लगेच तो नंबर ब्लॉक लिस्टला टाकला जातोय. एवढी बोगस पद्धतीने ही आरडीसीसी बँक भरतीची प्रक्रिया होत आहे मित्रांनो. सोबत वेबसाईटला ऑफिशियल आता वेबसाईट मी इथं ओपन केलेली मित्रांनो. आता पुढे तुम्हाला काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. हिला भेट दिलं तर इथे आपल्याला इथं 24 तास म्हटलेलं आहे की तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही इथे विचारू शकता. इथे 2 नंबर दिलेले आहेत 7066चा. इथे 71 आणि 72 तुम्ही टाईप करून शेवटला इथं जोडू शकता. हे 2 सेपरेटली नंबर आहे. 24 तास हे नंबर बंद असतात. तुम्ही केव्हाही ट्राय करा, नंबर काय लागती नाही. यांचे जर म्हटलं तर हा जो ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये हे जे ईमेल आयडी दिलेले आहेत, मोबाईल नंबर दिले, याच्यावरती ईमेल केल्यानंतर रिप्लाय येत नाही. मोबाईल नंबरवरती कॉल केला तर कॉलही उचलत नाही. उचलला तर त्यांना जर प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर देता, नाही तर डायरेक्टली नंबर आपला ब्लॉक लिस्टला. म्हणजे बोगस पद्धतीने एवढे 900,000 रुपये आपण फी भरतोय,
परीक्षेला जातोय, भाडं करतो, मग भरती प्रक्रिया घ्यायचीच का हा स्पष्टपणे इथं प्रश्न निर्माण होत आहे मित्रांनो. तर बघा यांनी सिलेक्शन लिस्ट लावली, चांगली गोष्ट आहे. ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मुलाखतीसाठी त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन, काही अडचण नाही. पहिल्यापासून आपण अपडेट देत आलेलो आहे. आताही बहुतेक विद्यार्थ्यांना आतापर्यंत जर म्हटलं तर आपल्याकडे भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यापैकी झालेलं आहे. त्यांचे कॉल SMS आलेले, बहुतेक विद्यार्थ्यांनी इथं आभार देखील व्यक्त केलेले आहेत मित्रांनो. परंतु आता काही विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे. आता ज्यांनी इथं मेसेज केले त्यांनाही जर मुलाखत होऊन त्यांचं सिलेक्शन नाही झालं तर त्यांना कसं वाटेल, बरोबर की नाही. आता याच्यामध्ये साहजिकच जर विचार केला तर यांनी काय केलेलं, यांच्या मानाने कारभार करण्यासाठी यांचे मार्क दाखवलेले नाहीये. आता एखाद्या विद्यार्थ्यांना त्यांना जर काढूनच टाकायचं असेल, आता त्याला काढावं कसं. पहिल्यांदा त्यांनी मार्क दाखवले नाही, आता मुलाखत झाल्यानंतर डायरेक्टली त्यांना वाटल की ज्याच्याकडून पण चांगलं सहकार्य भेटेल, ठीक आहे, ज्याच्याकडून पण चांगलं सहकार्य भेटेल त्याच इथं सिलेक्शन होणार असं त्यांना वाटलं तर ते त्याचे मार्क कमी जास्त करू शकतात ना, साहजिकच आहे ना. आधी जर ते मार्कच दाखवते नाही, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचेही मार्क इथे दाखवले नाही, तर यातून कोणत्याही विद्यार्थ्याला इथं डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं. एकाच 3 या प्रमाणामध्ये बोलवलेलं आहे, म्हणजेच 600 विद्यार्थ्यांना बोलवलंय मुलाखतीसाठी, तर यातील 400 विद्यार्थ्यांना तसं पण काढावं लागणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांना इथं अन्याय होणार आहे नक्कीच. ज्यांना चांगले मार्क असतील त्यांना देखील इथं काढून टाकलं जाईल आणि ज्यांना कमी मार्क असतील त्यांना इथं घेतलं जाईल. तर त्याच्यासाठी यांनी हे मार्क इथं दाखवलेले नाहीयेत. याच्यासाठी आपण कॉल SMS करतोय, प्रयत्न करतोय, तर आपले साहजिकच नंबर ब्लॉक लिस्टला टाकले जात आहे. तर तुम्ही देखील सहकार्य करायचं, या नंबरवरती ईमेल देखील करायचा आहे, मेसेज देखील करायचा आहे. बँकेचे नंबर तर तसेही ही बँक कशाला चालू आहे हे देखील समजत नाही. 24 तास नंबर बंद असतो, 24 तास नंबर बंद असतो. कोणताही नंबर ट्राय करा, ईमेल करा, रिप्लाय नाही, कॉल करा, कॉल तर डायरेक्टली बंदच. आणि हे जर म्हटलं तर हे नंबरच चुकीचे दाखवत आहे. म्हणजे चुकीचे नंबर कशाला इथं क्वायरीसाठी दिलेले आहेत, आपल्याला हेल्पलाईन नंबर दिले ते डायरेक्टली चुकीचे दाखवतात, बंद दाखवतायत, तर संपर्क कुठं करायचा. अशा प्रकारचे इथं वेबसाईटला हे जे नंबर दिलेले आहे, भरती प्रक्रिया देखील बोगस कारभाराने चालू आहे, काहीच अर्थ नाही. यामध्ये जर म्हटलं तर विद्यार्थ्यांवरती स्पष्टपणे इथं अन्याय होताना आपल्याला दिसत आहे. बहुतेक विद्यार्थ्यांशी कॉलवरती बोलणं झालेलं आहे, SMS येत आहे, कमेंट्स येत आहेत, त्याच्यानुसार मी इथं हा व्हिडिओ बनवत आहे. तर तुमचं देखील इथं सहकार्य असणं गरजेचं असणार आहे. आता करायचं काय, तर 5 तारखेला मुलाखत असणार आहे. मुलाखत ही थेट जी आपली बँकेची मेन ब्रांच आहे, ठीक आहे, या बँकेची जी मेन ब्रांच आहे रायगडमध्ये, तर तिथेही आपल्याला मुलाखत झालेली बघण्यासाठी भेटणार आहे. तर जे पण जवळील विद्यार्थी असतील त्यांनी डायरेक्टली मेन ब्रांचच्या ठिकाणी जा, जिथं मुलाखतीचं ठिकाण आहे तिथं जा. आपलं का सिलेक्शन झालं नाही, आपल्याला किती मार्क कमी पडले हे जाणून घ्या. किंवा 5 तारखेला जे पण विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवलंय त्यांनी सर्वप्रथम गेल्यानंतर तुमचे मार्क किती ते जाणून घ्या. तुम्हाला किती मार्क आहे, बाकीच्यांना किती मार्क आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. बाकीच्यांचं सिलेक्शन झालं नाही तर त्यांना किती मार्क कमी पडलेत हे देखील त्यांना इथं समजायला पाहिजे. ही सर्व स्पष्टपणे आपल्याला माहिती त्यांच्याकडे मागायची, त्याशिवाय तुम्ही मुलाखतीला देखील जाऊ नका. जर तुमचे मार्कच तुम्हाला माहिती नाही, मुलाखतीसाठी तुम्हाला किती मार्क पडले हेच तुम्हाला माहिती नाही, तर तुम्हाला कोणत्याही टप्प्यामध्ये बाद केलं जाऊ शकतं मित्रांनो. बाकीच्या विद्यार्थ्यांना 10 पैकी 7 आणि 8 मार्क देतील आणि तुम्हाला जर बघितलं तर अर्धा आणि 1-2 मार्क देतील, तर तिथंच तुमचा जर विचार केला तर मुलाखत होऊ नये, तुमचं सिलेक्शन होणार नाही. तर अशा प्रकारची ही संपूर्ण भरती प्रक्रिया चालू आहे. आता जास्त बोलण्यातही देखील अर्थ नाही. जर विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद भेटला तर आपण अजून प्रयत्न करूया. तर जास्तीत जास्त महत्त्वाचे जे पण आपले महत्त्वाचे व्यक्ती त्यांच्यापर्यंत आपल्या ज्या मागण्या त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला आता सध्याला काय करायचं हे देखील सांगून घेतो. 5 तारखेला त्यांनी मुलाखतीची तारीख दिलेली आहे. तर सर्वप्रथम 5 एप्रिल 2025 रोजी जे मेन आपल्याला इथं ठिकाण दिलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. तर आपल्याला मेन ठिकाणी जायचंय, मेन ब्रांच ठिकाणी जिथं मुलाखत आहे तिथं जायचंय, ठीक आहे. मेन ब्रांच आपली रायगडची आहे, तर तिथे आपल्याला जायचंय. तिथे गेल्यानंतर आपल्याला विचारायचं आपले जे पण प्रश्न असतील हे सर्वप्रथम काम करायचंय. त्या अगोदर उद्या सर्वांनी या ईमेलला देखील मेल करायचा आहे आणि इथे एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती देखील कॉल करायचा आहे. ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना देखील ते जाणून घ्यायचं आहे की आपल्याला किती मार्क आहे, ठीक आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांना किती मार्क आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. तुमचं मुलाखतीसाठी सिलेक्शन झालं म्हणजे तुम्ही डायरेक्टली जॉबला लागला असं काही नाही. कोणत्याही वेळेमध्ये तुम्हाला काढून टाकलं जाऊ शकतं. साहजिकच आहे, 600 विद्यार्थ्यांची मुलाखत आहे, त्यातील फक्त 200 विद्यार्थ्यांना घ्यायचंय. ज्यांचं जास्त सहकार्य भेटेल, तुम्ही समजून घ्या मी काय बोलतोय, त्यांनाच इथं घेतलं जाईल, ठीक आहे. आणि तुमच्यावरती अन्याय होऊ शकतो, त्यामुळे तुमचे जे मार्क आहे ते तुम्ही जाणून घ्या. बाकीच्यांना किती मार्क आहे ते देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे, ठीक आहे. तर या नंबरवरती कॉल SMS करा, ठीक आहे. अशा प्रकारचे हे दिलेले आहेत. आणि बँकेचे जर म्हटलं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट वरती जाऊन दाखवतो. तर बघा इथे आपल्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी ऑप्शन देखील दिलेले आहेत वेबसाईटवरती. तर इथं कस्टमर केअरचं ऑप्शन आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर इथं जर म्हटलं तर इथं बघा कॉन्टॅक्ट असचं ऑप्शन आहे मित्रांनो.
तर इथे जर म्हटलं तर इथे गेल्यानंतर बघा आपल्याला थोडंसं खाली आल्यानंतर हे कॉलसाठी नंबर दिलेले होते जे की डायरेक्टली बंद सांगतंय त्यासोबत चुकीचे नंबर सांगतंय. आणि इथं जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा जो ऍड्रेस दिलेला आहे मेन ब्रांच, तर याचा देखील साहजिकच इथे ऍड्रेस दिलेला आहे. तर बघा इथं हा ऍड्रेस दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे, किंवा आपली मुलाखत कोणत्या ठिकाणी डायरेक्टली हा जो नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉल करा. मुलाखत कोणत्या ठिकाणी विचारून घ्या आणि तिथे तुम्ही मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहा. तुमचे जे प्रश्न आहेत ते विचारा, त्याशिवाय तुम्हाला इथं न्याय भेटणार नाही. बाकी जर म्हटलं तर इथं आपल्याला हेल्प डेस्कचा देखील नंबर दिलेला आहे, इथे देखील क्लिक करतो. तर बघा इथं जर म्हटलं तर इथे देखील आपल्याला हेच नंबर दिलेले आहे, हा एक नंबर दिलेला आहे एक्स्ट्रा, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. स्क्रीनशॉट घ्या आणि इथे तुम्हाला संपर्क करायचा मित्रांनो. ईमेल देखील दिलेला आहे बघा, ईमेलवरती देखील तुम्ही संपर्क करू शकता. इथे देखील तोच ईमेल आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. तर सध्याला रायगड डीसीसी बँक भरतीची अशी प्रकारची प्रक्रिया चालू आहे. असं जर म्हटलं तर विद्यार्थ्यांचे जर ब्लॉक लिस्टला नंबर टाकले जात आहे तर कशाला भरती प्रक्रिया घेत आहे ते देखील आपल्याला समजत नाही. खूपच म्हणजे खूपच बोगस पद्धतीने उत्तर द्यायचं नाही तर नंबर ब्लॉक लिस्टला. आतापर्यंत जर म्हटलं तर मी काल कॉल केला होता, एवढंच बोलणं झालं तर नंबर माझा कट आणि लगेच ब्लॉक लिस्टला एवढ्यापर्यंत. आता याच्यावरती मी जास्त काय बोलणार नाही. तुमचा प्रतिसाद व्यवस्थित भेटत असेल तर आपण पुढे प्रयत्न करूयात. तर जास्तीत जास्त महत्त्वाचे जे पण माणसं आहेत त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला काय करायचे, जेवढे पण महत्त्वाचे तुमचे मंत्रिमंडळातील जेवढे पण महत्त्वाचे कॉन्टॅक्ट असतील त्यांच्याकडे देखील आपल्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाकी जर म्हटलं तर असं समजू नका तुमचं मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेलं तर तुमचं इथं सिलेक्शन होईलच. तुम्हाला कधीही भरती प्रक्रियेतून बाद केलं तर त्यानंतर कमेंट्स करत बसू नका, कॉल करत बसू नका. तेव्हा आपण मदत करणार नाही, कारण साहजिकच तेव्हा डायरेक्टली सिलेक्शन लिस्ट लागलेली राहील, आपल्या हातात काहीच राहणार नाही. ठीक आहे, तेव्हा ज्यांचं पण मुलाखतीसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी देखील कॉल करा, ज्यांचं नाही झालं त्यांनी देखील कॉल करा. मार्क आपल्याला पाहिजेलच आहे, त्याच सोबत आपल्याला निकाल लागला त्याच्यानुसार कोणाला किती मार्क आहे हे आपल्याला लगेच समजायला पाहिजे आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं भरती प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त आपला जसा रिस्पॉन्स असेल त्याच्यानंतरच आपण दुसरा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा आणि या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.